बातमी आहे पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांच्या उत्पन्नांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करणार आहे। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणी आयकर विभागाकडून ACBने माहिती मागवली आहे। अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तपास करणार आहे आणि लवकरच गुन्हाही दाखल केला जाईल अशी माहिती मिळते आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, पूजा खेडकरांसोबत त्यांच्या वडिलांच्या अडचणीही वाढताना दिसतायत। आता पुढची कारवाई काय असणार आहे? प्रज्ञा, अँटी करप्शन ब्युरोकडे दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध काही बराच काळ झाला त्यांच्याकडे तक्रारी येत होत्या किंवा तक्रार आली होती। त्या तक्रारीवर चौकशी सुरू होती, तपास सुरू होता अँटी करप्शन ब्युरोकडनं आणि आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लाचलुचपत विभाग देखील यामध्ये आता गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। मुख्यत्वे दिलीप खेडकर यांची जी संपत्ती आहे ती त्यांच्या उत्पन्नाहून जास्त पटीने जास्त आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या तक्रारी आल्या तक्रारीमध्ये त्यांचा उत्पन्न स्तोत्र त्यासोबतच त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली जे त्यांनी आपलं ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे तर 40 कोटीहून जास्त त्यांनी डिक्लेअर केलेले ॲसेट्स आहेत आणि तक्रारीमध्ये 100 कोटीहून जास्त त्यांची संपत्ती असल्याची तक्रार आहे। तर यामुळं अहमदनगर युनिट या संदर्भात अँटी करप्शन विरुद्ध चौकशी करत होतं, त्यामध्ये काही पुरावेही मिळालेले आहेत। यामुळं आता ह्या तपासामध्ये जी काही बाब निष्पन्न झालेली आहे त्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत अँटी करप्शन ब्युरो असल्याचं बोललं जात आहे। जर गुन्हा दाखल झाला तर निश्चित दिलीप खेडकर यांच्या अडचणीत वाढ होईल। त्यांना ह्या प्रकरणामध्ये अटकही करण्याची शक्यता आहे, कारण याआधीही अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या DA केसमध्ये अटकेची कारवाई झालेली आहे आणि म्हणून गुन्हा दाखल झाला की अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।